एका विचाराच्या विरोधात आपण लढतोय, एका व्यक्तीच्या विरोधात लढतोय, म्हणून मग आम्ही सगळ्यांनी मदत केली आणि सुरेश भाऊ आमदार दोन आठवड्यांपूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक वादळ निर्माण झालं. ते वादळ भारतीय जनता पक्षातून पक्षत्याग केलेले अतुल देशमुख यांच्या रूपाने आपण पाहिलं. खरं तर अतुल देशमुख यांनी भाजप का सोडली, त्याच्या मागे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खूप काही गोष्टी त्यांनी माध्यमांसमोर मांडल्या, त्या जगासमोर आल्या. पहिला मुद्दा होता की त्यांना ते गेल्या मागच्या 2-2.5 वर्षांपासून त्यांना पक्षाकडून सन्मानजनक वागणूक मिळत नव्हती, असं त्यांनी त्यांच्या माध्यमांशी बोलताना त्यांनी क्लिअर केलं. खरं तर अतुल देशमुख यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. भाजपनं त्यांना जिल्हा नियोजन समिती, ते जिल्हा परिषद सदस्य होते, एवढंच नाही तर तालुका अध्यक्ष पण त्यांच्याकडे जबाबदारी होती, त्यांनी ती यशस्वीपणे पेलली. एवढं सगळं मिळालं असताना देशमुखांनी भाजप का सोडली, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत अतुल देशमुख आहेत. नमस्कार. नमस्कार भाऊ, तुमचं खेड टाइम्स मध्ये स्वागत. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांना एकच प्रश्न पडला की बाबा अतुल भाऊंनी भाजप का सोडली. कारण भाजपनं तुम्हाला नियोजन समिती दिली, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होता भाजपचा. एवढंच नाही तर तुम्ही त्यापूर्वीही तुम्ही राजभवनवरचे सरपंच होता, ते जरी तुमच्या स्वतःच्या ताकदीवर होता. पण जेव्हा तुम्ही भाजपमध्ये 7 वर्षांपूर्वी प्रवेश केला, त्यानंतर तुमचं खऱ्या अर्थानं राजकारण फुलत गेलं. मग तरी तुम्ही भाजप का सोडली? आपण मी दिलेला राजीनामा आपण खरं तर पाहिला असेल, वाचला असेल, आणि तो फेसबुक आणि आपल्या सगळ्यांना फ्लॅश करायचं कारणच हे होतं की 14ला साधारणतः मी भारतीय जनता पक्षामध्ये आलो. त्या काळामध्ये आम्ही सगळीच लोक एकत्र येऊन स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांचं काम केलं होतं आणि निवडणुकीमध्ये सुरेश भाऊला भरीव असं यश पण मिळालं होतं 2014 मध्ये. आता त्या 2014च्या निवडणुकीनंतर एक 5-6 महिन्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस मी तर त्या अगोदर कुठल्या पक्षात नव्हतो, पण माझी जी काही मदत होईल ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात ही मदत असायची. कारण त्यांच्याकडनं मला स्थानिक नेतृत्वांकडनं वेळोवेळी त्रास झाला होता आणि त्यामुळे माझी ती मानसिकता होती की आपल्याला त्या बाजूला न राहता या बाजूला राहायचं. मग आपण त्या अगोदरची एक मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पाहिली असेल की आपले तालुक्याचे सन्माननीय माजी आमदार स्वर्गीय नारायणप्पा यांचा देहांत झाला आणि त्यानंतर एक मार्केटची निवडणूक लागली होती. तर त्या मार्केटच्या निवडणुकीमध्ये देखील मी असेल, आमचे सहकारी मित्र बाबा राक्षे असतील, आज संजय घनवट आहेत, आम्ही सगळ्याच लोकांनी एका बाजूला एका पारड्याकडे गेलो आणि त्यावेळेस विद्यमान आमदार, आज जे विद्यमान आमदार आहेत दिलीपांना मोहिते पाटील यांच्या पॅनलच्या विरोधात आम्ही पॅनलला मदत केली आणि त्यावेळेस पॅनलचा अण्णांच्या पॅनलचा मोठा हार झाले. असा ती सगळी एक बॅकग्राऊंड आहे. मग आपण एका मोठ्या पक्षात जावं आणि नरेंद्रजी मोदी साहेबांचं जे देशाच्या बाबतीतलं काही व्हिजन त्यावेळेस आम्हाला दिसलं होतं, त्या सगळ्या गोष्टीतून चेंज होईल, बदल होईल. बदलाच्या आशेने सगळेच लोक एका वेगळ्या विचाराकडे चालले होते. मला तो विचार आवडला आणि विशेष करून राजगुरुनगरमध्ये आम्ही ज्यावेळेस देशमुखवाडीवर या ठिकाणी आलो त्यावेळेस ब्राह्मणआळीमध्ये राहायला गेलो. तर त्या ब्राह्मणआळीमध्ये राहत असताना तिथल्या अनेक लोकांचे माझे कौटुंबिक संबंध राहिले. त्या हक्काने त्या आमच्या सगळ्याच लोकांनी मला आग्रह केला की तू भारतीय जनता पक्षात आलं पाहिजे. तर नगरपालिका निवडणूक लढवणं हे त्यावेळेस शरदराव बुट्टे पाटलांनी 2014ची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढली होती आणि त्यांना काहीतरी 15,800च्या आसपास मतदान झालं. तर ती निवडणूक लढवत असताना त्यांनी लढवल्यानंतर त्यांच्यावर जबाबदारी होती की राजगुरुनगरला
नगरपालिकेचं चिन्हावरती निवडणूक लढली पाहिजे, परंतु त्या काळात त्यांच्याकडनं ते शक्य नव्हतं. त्या अगोदर मी राजगुरुनगरला सरपंच 2014चा विषय. हो, राजगुरुनगरला सरपंच म्हणून काम केलं. आणि मग अशा पद्धतीने आमची जी सगळी माझ्या संपर्कातली राजगुरुनगर शहरातली जी हिंदुत्व विचाराची लोक होती ते सगळेजण माझ्याकडे आले. त्यांनी मला आग्रह केला आणि त्यांनी आग्रह केल्यामुळं मग त्याच्यामध्ये विशेष करून माजी जिल्हा अध्यक्ष आमचे शांताराम बापू घुमटकर आणि आमचे बोराडे हे सगळ्या लोकांनी आग्रह केला. आमच्या ब्राह्मणाळीतले काही लोक होते आणि ते म्हणले की आम्हाला आता काही झालं तरी चिन्हावर निवडणूक लढायची आणि तू आमच्याकडे ये. तर एक हिंदुत्व विचार म्हणून. आणि त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना माहिती की मी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती, मला ती उमेदवारी मिळाली नाही. त्यावेळेस आढराव पाटलांचं कल सुरेश भाऊंकडे होता आणि मग त्यावेळेस पण एक जनमताचा कौल माझ्या पाठीमागे चांगला मोठा होता आमदारकीचा. तर त्या थोडासा तो माझ्या मनात तो शल्य होतच. पण एका विचाराच्या विरोधात आपण लढतोय, एका व्यक्तीच्या विरोधात लढतोय, म्हणून मग आम्ही सगळ्यांनी मदत केली आणि सुरेश भाऊ आमदार झाले. ते थोडस शल्य असल्यामुळे मी निर्णय घेतला की आपण आता हिंदुत्वाच्या पार्टीत आणि इकडे जाऊ आणि सत्तेत राहू. कारण इतक्या वर्ष विरोधात राहिल्यामुळं मग भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना काही वेगळे नाही, तर आपण सत्तेत राहू. आणि त्या संपर्कात मी गेलो. मग त्यावेळेस सन्माननीय माजी मंत्री बाळाभाऊ वेगळे आणि सन्माननीय गिरीशजी बापट साहेब यांची चर्चा झाली. मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आता प्रवेश झाल्यानंतर त्यावेळेस आमच्याकडे सभासद नोंदणी अभियान होतं आणि ते काहीतरी 8-10 दिवस राहिले होते संपवायला शेवटच्या. हो, तर त्यावेळेस त्यांनी मला म्हणले की तुम्हाला सभासद नोंदणी प्रमुख म्हणून त्या ठिकाणी नेमतो. ते नेमल्यानंतर माझ्याकडच्या यंत्रणा ज्या होत्या कार्यकर्त्यांच्या त्या यंत्रणेमुळे मला ते सहज शक्य झालं आणि 10-11 हजार सभासद मी फर्स्ट 5-6 दिवसातच करून टाकले. आणि मग तो परफॉर्मन्स झाल्यानंतर मग नेमकी चाकणची निवडणूक लागली. मग त्या निवडणुकीत असं ठरलं की स्थानिक लोकांनी काम करायचं आणि सपोर्ट करायचा. तर त्या ठिकाणी चाकणमध्ये थोडस एक भाग आहे त्याला महात्मा फुले नगर असं म्हणतात. तिथल्या कॅन्डिडेटची जबाबदारी माझ्याकडे आली. गालपडे ताई म्हणून आहेत, सुरेखा गालपडे, आणि मग ती जबाबदारी माझ्याकडे दिली. पगारे ताईंच्या एक वार्डची जबाबदारी माझ्याकडे होती आणि मग त्या दोन्ही वार्डात काम केलं. सुदैवानं माजी मंत्री आमचे त्या ठिकाणी कांबळे साहेब यांनी मला त्या वार्डावर जास्त काम करायला सांगितलं आणि योगायोगाने ताईंचा जो मुलगा आहे डॉक्टर, तर त्याचं काम पण चांगलं आहे आणि या सगळ्यांचं जुळून आमचं एक कॅन्डिडेट तिथं निवडून आलं. मग पुढे जाताना माझ्यावर तालुका अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने जबाबदारी दिली. ती जबाबदारी घेतल्यानंतर मी संपूर्ण तालुक्यामध्ये फिरलो, काम केलं आणि पंचायत समिती जिल्हा परिषदच्या साठी लागणारे ज्या ज्या ठिकाणी बूथ बांधणी आहेत, काही ठिकाणी आपल्याला पंचायत समितीचे गट प्रमुख आहेत, ते चांगल्या ताकदीची लोक आपल्याकडे घेत गेलो आणि एक चांगला गट बांधला, अत्यंत चांगल्या पद्धतीने गट बांधला. मग मेन व्हाईल काय झालं, राजगुरुनगरची निवडणूक लागली. त्या निवडणुकीमध्ये त्याच्या अगोदर राजगुरुनगरची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये आम्हाला साधारणतः भारतीय जनता पक्ष चिन्हावर पहिल्यांदा निवडणूक लढलं राजगुरुनगरला. नगरपालिका पहिलीच वेळ होते. बाकीचे पक्ष चिन्हावर नाही आले, सगळे अपक्ष लढले, फक्त भाजपच फक्त चिन्हावर लढलं. मग काँग्रेस असेल, शिवसेना पण त्याच्यावर चिन्हावर लढली आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे अगदी चिन्हावर नाही लढले, अपक्ष. हो, पण आमचं शिवसेना आणि भाजप हे चिन्हावर लढलं. शिवसेनेचे 2 आले, आमचे जवळजवळ 7 लोक आली निवडून. आमच्याबरोबर अपक्ष रेखाताई श्रोत्रिय यांनी माझ्याबरोबर उपसरपंच म्हणून काम केलं, तर त्या आमच्या बरोबरच आल्या, म्हणजे आमच्या 8 झाले. आणि शिवसेनेचे 2. अपेक्षित असं होतं की आपली युती होती, युती असल्यामुळे आपलं एकत्र येणं गरजेचं होतं, पण ते माझा प्रवेश इकडे भारतीय जनता पक्षात झाल्यामुळं ते थोडस आढराव दादा असतील, आमचे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ असतील, या सगळ्यांना ते लागलं असेल. युती झाली नाही, युती उलटी झाली, अनैसर्गिक युती झाली. आणि अनैसर्गिक युती होत असताना मग इकडचे 6-8 जण, काँग्रेसचे 2, राष्ट्रवादीचे 6, पण ते चिन्हावर नव्हते, पण ते इनडायरेक्टली सन्माननीय आमदारांच्या बरोबरचेच लोक होते. आणि मग ते एक होऊन ते तिथं नगराध्यक्ष विन झालं. पण 8 लोक आमची 2.5 वर्ष सातत्याने आमच्या बरोबर राहिले. म्हणजे सर्वात मोठी पार्टी म्हणून आम्हीच त्या ठिकाणी राहिलो.
पण हे काम झाल्यानंतर मग पुढं जिल्हा परिषद पंचायत समिती आली. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस काही वाढ रचना आणि याचे काही विषय असतात, तर ते गोपनीय विषय असल्यामुळं मी काही बोलू शकत नाही. पण त्यावेळेस त्याच्यामध्ये मदत व्हावी आणि तालुक्यातून एक 3-4 आपले जिल्हा परिषद सदस्य जावेत अशा अपेक्षेने मी श्रेष्ठींकडे मागणी केली. त्या रचनेमध्ये पक्षाकडनं मला सांगितलं गेलं की ठराविक 1-2 लोक पाहतील, तुम्ही त्यात काय डोकू नका. कारण त्याच मधल्या पिरियडला नगरपालिका आळंदीची जबाबदारी माझ्याकडे होती. त्या ठिकाणी महेश दादा सन्माननीय होते, ते त्या ठिकाणी पाहत होते, बाळाभाऊ पाहत होते, गणेश तात्या वेगळे पाहत होते. आणि मग या सर्वांनी पाहिल्यामुळं आणि मी जवळजवळ 8-10-12 दिवस तिथं फिरून काढले, म्हणजे पायी फिरलो ती संपूर्ण आळंदी. आणि आमचा स्कोर चांगला राहिला, 10 लोक आमची निवडून आली. एक 35 मतांनी आमचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून आला. आणि मला चांगलं आठवते की महेशदादांनी बापट साहेब मुलाखत देत होते आणि तिथून मला फोन केला की आपला नगराध्यक्ष होईल का नाही होईल. तर मी इतकं खात्रीने सांगितलं होतं की 100 ते 50 या मतामध्ये आपला नगराध्यक्ष विन होईल. कारण मी ग्रासरूटला काम केलं होतं, आळंदी पूर्ण फिरलो होतं. आणि आज आळंदीची अवस्था आपण पाहसाल की आळंदीतले अनेक नगरसेवक हे भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्वाच्याच बाजूला झुकलेले असतात आणि ते पक्के त्या बाजूने राहणारे असतात. तर आज त्या ठिकाणी शिवसेनेकडनं ती आळंदी आमच्याकडे आली, भारतीय जनता पक्षाकडे शिवसेनेच्या ताब्यातली आमच्याकडे आली. आणि त्याच्यानंतर मग याचं निवडणूक लागली जिल्हा परिषद पंचायत समितीची. मग त्यावेळेस जे सांगितलं होतं की मदत पाहिजे, तर ती मदत मला तालुकाध्यक्ष असल्यामुळे ते म्हटले की तुम्ही थांबा, हे तुम्ही काही जिल्हा परिषद लढणार नाही, तर तुम्ही थांबा, हे सगळं पाहतील ही लोक. आणि मग पाटील म्हटल्यावर आम्ही मग ज्यांना जिल्हा परिषदचा अनुभव ते शरदराव बुट्टे पाटील बापट साहेबांनी सांगितलं. म्हणलं ठीक आहे, मग उमेदवार उभे करणं ही पण जबाबदारी त्यांची. पण त्यावेळेस काय झालं, नेमकं वाढ रचना झाली. वाढ रचनेमध्ये इतके क्रिटिकल वाढ झाले आणि जिल्हा परिषदला याला त्याला तगडा माणूस, खर्चिक माणूस असेल तर जमतं. त्यामुळं त्या लेवलची माणसं आमच्याकडे नाही. आणि मग मी मागे एक जिल्हा परिषद वाडाकडून लढलो होतो. त्या ठिकाणी आताच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत तनुजाताई घनवट, त्यांचे धीर संजय घनवट हे स्वतःसाठी चांगली तयारी करत होते, पण आरक्षणामध्ये महिलाला गेलं त्या ठिकाणी. मग अशा परिस्थितीत मग पार्टीचा आदेश आला. पण त्यावेळेस आमची पार्टी बैठक झाली, त्याच्यामध्ये बापट साहेबांना म्हटलं की मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं आता कॅन्डिडेट वगैरे मी काय देणार नाही. बरोबर. त्याच्यात आमचे बुट्टे पाटील साहेब म्हणले की आम्ही आमदारकी लढलोय, आज मी तिथं जर सक्सेस नाही झालो आणि माझ्या जिल्हा परिषद गटाकडे मी लक्ष नाही दिलं तर मी अडचणीत येईन, संपूर्ण तालुक्यात मी फिरू शकत नाही. बरोबर. मग तालुका अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी आली. मग जबाबदारी आल्यावर मग त्यांना पार्टीला उडणं माहिती असतेच कोण कुठून लढलं होतं. मला म्हणले तू वाडकडसला तुझी मेसेज उभी कर, तुला मतदान झालेलं आहे आणि पक्षासाठी तुम्हाला एक करावं लागेल. मी म्हणलं ठीक आहे, हरकत नाही. कमीत कमी शिवसेना 7 कॅन्डिडेट उभं करते, राष्ट्रवादी काँग्रेस 7 कॅन्डिडेट उभं करते. तर हे स्वर्गीय बापट साहेबांनी मला सांगितलेलं सांगतो मी आपल्याला, आपले 5 तरी झाले पाहिजेत. पार्टी कुठेतरी प्रभावात दिसली पाहिजे. खेड आणि आळंदी आपलं चांगलं झालंय, आता इथं तुला करावंच लागेल. आणि भाऊ असे व्यक्तिमत्व होतं की त्यांना कार्यकर्ता कळायचा, ताकद देणं कळायचं. म्हणजे आता तुम्ही मागाशी मला म्हटले की तुम्हाला डीपीटीसी मिळाली, तर मी कुठल्याही पद्धतीची डीपीटीसी मागितली नाही. मी घरी जेवत होतो, मला फोन आला, काय करतोय म्हटलं जेवतोय. म्हटले तुला मी आता डीपीटीसीवर सदस्य म्हणून पाठवतोय, तुझं काम चांगलं आहे आणि त्या ठिकाणी तुला चांगलं काम करायचं, लोकांना न्याय द्यायचं. आणि मला डायरेक्ट हे केलं. बाकीची जी लोक आहेत आमच्या पार्टीमध्ये अनेक जण एखादं पद मागायला लॉबिंग करतात, मी अजिबात कधी लॉबिंग केलं नाही. माझं काम पाहून भाऊंनी दिलं, पुढे निधी पण खूप दिला, तो भाग वेगळा. मग जिल्हा परिषदला आमच्या मिसेसला आम्ही उभी केली. मग कॅन्डिडेट बाकीचे शोधायचे. मग त्या ठिकाणी नायफड वाशेरीसाठी कॅन्डिडेट शोधत असताना आमचे बापट साहेबांनी आणि दिलीप दादा मेदगेंचे अत्यंत चांगले संबंध. मग मी बापट साहेबांना सुचवलं की दिलीप दादा शिवसेनेकडनं तिकीट मागतात, तर म्हटलं ते आपल्याकडे आले तर आपल्याला ताकद मिळेल. ते काँग्रेसमध्ये आहेत, तुमची मदत आहे खूप, तुमची मैत्री त्यांची संबंध आहेत. मी म्हणले मी बोलतो त्यांच्याशी. मग मी दिलीप दादांना घेऊन बापट साहेबांना भेटायला गेलो.
आणि बापट साहेबांना भेटून ते दिलीप दादा कसा निवडून येईल, मी त्यांना कशी मदत करू शकतो, ही सगळी चर्चा झाली. आणि दिलीप दादांनी उठता उठता म्हणले की मी तर भाऊ, आमच्याकडे शिवसेनेचं वातावरण आहे आणि राष्ट्रवादी आहे, भाजप अजून त्या वरच्या भागामध्ये नाही, आदिवासी भाग आहे, त्यानंतर अत्यंत दुर्गम भाग आहे आणि राष्ट्रवादीच्या विचाराचे खूप लोक आहेत, तर मग एकतर मी शिवसेनेतून लढलो तर जमेल. मग ते भाऊ म्हणले की नाही, माझ्याच पक्षातून तुला लढावं लागेल. मग त्यांचा प्रवेश कसा केला? मग त्यावेळेस भाऊ म्हटले की तू लढायला लागेल. मग त्यांनी म्हटले की भाऊ, अतुल माझ्यापेक्षा चांगला लढू शकतो, मी त्याला मदत करतो. पण मी म्हणलं भाऊ, माझा तो वार्ड नाही, एक तर वाडाकडूस हा माझा जिल्हा परिषद गट नाही, तर आता तिथने मला लढवतायत आणि इकडने मला लढवायचं, हे योग्य नाही नवरा बायको. हो, तर मला काय ते शक्य नाही. म्हणले अरे माझ्याकडे आपल्या पार्टीतले काही बरेच लोक येऊन गेले, ते काय नाव मला सांगितलं नाही कोण गेले, पण म्हणले ते म्हणले की तो तिकडे निवडून येऊ शकतो तुम्ही. वाशर नाही. म्हटलं भाऊ 22 दिवस राहिलेत, 20 दिवस राहिलेत आणि तुम्ही मला 2-2 ठिकाणी नवरा बायको लढायला होते साहेब, एका ठिकाणी विजय होणार नाही. त्यात ते अरुण सांबारे तिकडं काम करायचे, कृषीचे सभापती म्हणून काम केले, त्यांच्या सौभाग्य होती त्या ठिकाणी. तिकडचा स्कोर पाहिला वाशर नायफडचा आपण, तर मला आठवतं की अशोक खांडे बराड, रामदासजी ठाकूर आणि आमचे राजू शेठ जवळेकर, हे तिघांच्या विरोधात साधारणतः 11,000 मतांनी विद्यमान आमदार पुढे होते 2009. आणि सुरेश कौदर यांची आणि अरुण सांबारे यांची निवडणूक झाली तर 3,500 ते सुरेश कौदर यांचे अरुण सांबारे पुढे होते. आणि नंतरची निवडणूक आपल्या मोरमारे ताई, अश्विनीताई मोरमारे आणि यांच्यात झाली सांबारेताईंमध्ये, तर त्या 7,000 का 7,500 पुढे होते. म्हणजे एवढा डिस्टन्स कसं कव्हर करणार. त्यात काय व्हायचं, सगळ्यांच्या मिळून एक कॅन्डिडेट, म्हणजे बंडखोर राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भाजपचा तर काय त्यावेळेस विषय नव्हता. या सगळ्यांना मिळून एक कॅन्डिडेट असताना जर अशी परिस्थिती राहते, म्हणलं ते डोकं खडकावून डोकं आपट नाही. मग भाऊंची माझी थोडीशी तिथं तात्विक हुज्जत झाली. म्हणले तालुका अध्यक्ष, तुला जबाबदारी घ्यावं लागेल, करावं लागेल, पक्षासाठी माणसांनी त्याग करायला शिकायला पाहिजे. त्या भावनेने मग मी म्हटलं ठीक आहे, जबाबदारी आहे, आपण पेलवली पाहिजे, पडणं ह्यापेक्षा ही संधी. आणि हे पाहून मी त्यात पुढे गेलो. निवडणूक झाली. प्रश्न तसाच होता की नवरा बायको म्हणजे पहिले नायकोड वासेरे आणि इकडे वाडा कडूसला चिन्ह भाजप, भाजप नव्याने चिन्ह, तो बऱ्या बहुतेक लोकांना तोच प्रश्न होता की हे असं. मग ते इकडनं आम्ही गारगोटे म्हणून उभे केले या रेटोडी पिंपळगाव मधनं, सांडवरवाडी काळूस मधून धनंजय गारगोट्यांना उभं केलं. तिकडे एक भोसले म्हणून कॅन्डिडेट आमचा माळुंगे नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही उभा केला. असे करून 5 कॅन्डिडेट आमचे झाले आणि झेडपीसाठी. मग निकाल लागला. निकाल लागताना असं झालं की भारतीय जनता पक्ष 2, मी आणि शरदराव आम्ही निवडून आलो. त्याच्यानंतर 2 जे आले ते राष्ट्रवादी आणि 3 शिवसेनेचे. तर ते आमदारांच्या प्रभावामुळं, त्यांचे ते वार्ड रचनेमधलं त्यांचे जे राजकीय खेळी आहे त्याच्यामुळे त्यांना 3 कॅन्डिडेट हाताला लागले आणि ते कॅन्डिडेट हाताला लागल्यामुळे त्यांना यश जास्त आलं. तर मधल्या काळामध्ये जी बैठक झाली आमची युतीची, शिवसेनेची आमची, तर त्या बैठकीमध्ये सन्माननीय आता माझे खासदार आपले आढराव दादा होते, तर ते बैठकीतनं उठले खेड आल्यावर आणि ते वर गेले भोसरीचं पाहायला. तर राम गावडे साहेब त्या ठिकाणी होते, जिल्हाध्यक्ष, सेनेचे जिल्हाध्यक्ष. तर त्यांनी ते म्हणले की तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला किती जागा पाहिजेत. तर अक्षरशः आम्ही त्या ठिकाणी एकच जागा मागितली, शरदराव बुट्टे पाटलांची. ते म्हणलं एकच जागा द्या, बाकी 6 ठिकाणी तुम्ही लढा आणि आपण ताकदीने करू. जर मागायच्याच झाले तर 50% जागा मागू शकलो असतो, पण आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे आम्हाला सक्सेस कुठे आहे त्या पद्धतीने आपण ती जागा मागितली. पण तरी आमची युती झाली नाही. म्हणजे आमची ना युती नगरपालिका राजगुरुनगरला झाली, ना नगरपालिका चाकणला झाली, ना नगरपालिका आळंदीला झाली, ना जिल्हा परिषदला राहिली. पण तसं आमचा अलायन्स, सेना आणि बीजेपीचे एक अलायन्स सांगतो ना आपल्याला, हे सगळं बॅकग्राऊंड आहे. हे सगळं बॅकग्राऊंड आहे. मग करत असताना भारतीय जनता पक्षामध्ये इलेक्शन लढून आम्ही निवडून आलो. म्हणजे नगरपालिका राजगुरुनगर, नगरपालिका आळंदी, नगरपालिका चाकण, जिल्हा परिषद असं लढत असल्यामुळं भारतीय जनता पक्ष वाढत गेला. शरदरावांच्या काळामध्ये आम्ही 15,800 होतो
विधानसभेला. पुढे जाऊन काय झालं की पक्षाचा एक निर्णय बदलला आणि मी 6 महिने अगोदरच असं खासदारकीच्या वेळेसच बाळाभाऊंना जाऊन विचारलं की आपण निवडणूक लढणार आहे का, आणि लढायची असेल तर मी तयारी करणार नाही. म्हणजे जागा शिवसेनेला आहे तर त्यामुळे तुम्हाला शिवसेनेत जावं लागेल. मी म्हटलं मला काही जायचं नाही शिवसेनेत, तर मी आहे आपलं ठीक आहे, पण अचानक गडबड नको म्हणून मी विचारायला आलो. कारण बऱ्याच गोष्टी असतात, तो माणूस त्या ठिकाणी जायला लागतो, प्रचार असतो, त्या भूमिकेतून तो उतरायला लागतो, लोक मान्य करतात, अचानक होत अचानक स्वीकारत नाही. आणि अचानक मग असंच 20-22 दिवस राहिले आणि मग बाळाभाऊंचा फोन आला की म्हटले आपल्याला पक्षाची पॉलिसी बदलली, आपल्याला आता विधानसभा लढायचं. मी म्हटलं पक्ष चिन्हावर नाही, म्हटलं तुम्ही भेटायला. म्हणजे अलायन्स असताना सेना भाजप अलायन्स असताना सुद्धा बंडखोरी तुम्ही म्हटलेले बंडखोरी करायला पक्षानंच सांगितलं. आणि मग तिथे भेटलो. मग गणेश तात्या वेगळे भेटले. म्हटलं नमस्कार, मी काय लढू शकत नाही. एक जिल्हा परिषद 20-22 दिवसात लग्न ठीक आहे, पण आमदारकी काही शक्य नाही. आणि मग तिथं बापट साहेबांनी यांनी सगळ्यांनी बोलवलं, मला सर्वे दाखवला, तुझं सर्वे असा आहे हे ते, आणि आपल्याला अपक्ष लढायचं. मी म्हटलं पक्ष चिन्ह द्या तर मी लढन, पक्ष चिन्ह नसेल मला काही निवडणूक लढायची नाही. आणि त्यांनी फोर्स केला. नंतर भाऊंचा इतका फोर्स, कारण भाऊंचं मी का ऐकायचो तर त्या व्यक्तिमत्वाने किंवा त्या भाऊंनी मला इतकी ताकद दिली. म्हणजे DPTC आदिवासी फंड गिरीशभाऊ बापट. हो, गिरीशभाऊ बापट. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की आमच्याकडं पाईट ते शिवे, आपलं वांद्रा ते शिवे, वांद्रा ते पाईट, पाईट ते शिरोली फाटा, त्याच्यानंतर भोरगिरी ते तिफनवाडी, असे एवढाले मोठाले 18-18, 15-15, 12-12, 13-13 किलोमीटरचे फीस पहिल्यांदा बजेटच्या माध्यमातून आम्हाला मिळाले. नाही तर आपल्या तालुक्यात आपण त्याच्या अगोदर पहा साधारणतः तर त्यावेळेस 3 कोटीच्या पेक्षा जास्त निधी मिळतच नव्हता बजेटला. आणि नाबार्डचा निधी विशेष करून वळवला जायचा. पण राज्याची प्लेट असेल, DPTC असेल किंवा जिल्हा परिषद असेल, या माध्यमातून भाऊंनी खूप ताकद दिली. म्हणजे मी 2-3 वेळा भाषणातून सांगितलं, हॅबिलिटॅनिटीमध्ये आपल्याकडे इतके सुंदर रस्ते केले, 250-300 कोटीचे रस्ते झाले. जे काम आम्ही सुचवलं PMRD मध्ये, आता आपण ते शरदरावच्या लेटर पॅडवर आम्ही काम लिहिलं, पण दोघांच्या आमच्या सह्या आहेत त्याच्यावरती. तर ते आपलं वाकी फाटा आहे ते म्हाळुंगे, तो रोड, तो 12 कोटीचा रोड आम्ही टाकला. एक वराळे ते म्हाळुंगे रोड टाकला. कारण PMRD या भागात आहे, या भागातले रस्ते सुचवले पाहिजे. त्यावेळेस 35-35 कोटी एक लिखित प्रोटोकॉल असतो एका तालुक्याला एवढे, तर त्याचा वापर त्या ठिकाणी करायचे अधिकार आम्हाला होते. प्रधानमंत्री सडक रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये देखील त्या ठिकाणी रस्ते सुचवण्याचे आम्हाला अधिकार होते. आणि फार म्हणजे भाऊंचे सगळे PA आणि भाऊंच्या कार्यालयाने इतकी मदत केली, मला केली, शरदरावांना केली. पण आमच्यात कधी असं 2 गट नाही होऊन गेले. 2 गटाचं नाहीये, हे सगळं सुरळीत चालू असतं. माशी कुठे शिंकली? तेच सांगतोय ना आपल्याला, माशी शिंकली तेच सांगतोय. मग आता निवडणूक लढलो, भाऊंनी सांगितलं निवडणूक लढा 2019 विधानसभा, आणि मग ती लढलो. मग त्यांना म्हटलं माझी फक्त एकच विनंती आहे आपल्याला, मी ऐन टायमाला फॉर्म मागे नाही घेणार. कारण एकदा फॉर्म भरून मी मागे घेतला तर बदनामीला मी सामोरं गेलो, माघारी नाही घेणार. तर मी एकदा भरला तर मागे नाही घेणार. एकतर आपण चिन्ह द्या, आपला AB नाही आला म्हणून माझा फॉर्म बाद होऊ द्या, तर लोकांपुढे सन्मानाने जात आहे. नाहीतर तुम्हाला सांगतो फॉर्म भरायचा, फॉर्म मागे घ्यायचा, मग लोक काही पण चर्चा करतात. राजकारणामध्ये शिंतोडे उडवणं फार सोपं असतं. मग यांनी एवढे पैसे घेतले, यांनी ती जमीन लिहून घेतली, काही पण वावड्या करतात. माझ्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये मी सन्मानाने सांगेल की मी कुठं 2 पैशाला कोणाला निमताला राहिलो नाही आणि कधी पैशाची अपेक्षा ठेवून कोणती कामं केली नाही. जिल्हा परिषदचा एवढा फंड आला, निधी आला, मी कधी माझ्या कुटुंबात कुठलं काम घेतलं नाही. आणि माझ्या ऑफिसचा PA किंवा कोणी व्यक्ती जे आपल्याला इतरांच्या ऑफिसचं आपण माहिती घ्या की काय पद्धतीने 300-350 सुशिक्षित बेरोजगार तरुण कामं करतात आपल्याकडं, टक्केवारी घेऊन पैसे गोळा केले जातात. हे सर्रास आहे. फक्त आपण लोक कधी मीडियाच्या माध्यमातून बोलत नाही आणि अलिखित असल्यामुळं कोणती तक्रार येत नाही म्हणून तुम्ही लोक त्याला फ्लॅश करत. पण चर्चा बाकी समाजात आहे. असं मी छाती टोकपणे सांगतो की मी अशा कधी गोष्टी केल्या नाही.
त्या सगळ्या याच्यामुळं मला एक हे होतं आणि मग त्या माध्यमातून निवडणूक लढायचं ठरलं आमचं. आणि मग निवडणूक फेस केली, कारण माझी आठ होती की मी एकदा फॉर्म भरला की माघार नाही येणार. आणि मी अक्षरशः मला वरनं पण फोन आले त्यावेळेस, मला वाटतं सन्माननीय आत्ताचे आमदार आहेत श्रीकांतजी भारती साहेब, त्यांचा फोन आला की असं असं आहे, ते दोघांच्या याच्यामध्ये असं होतं. मी म्हटलं साहेब मी हे सगळं पहिलं बाळाभाऊ गणेश तात्या बापट साहेबांना सांगितलं होतं की मी फॉर्म भरला मागं नाही घेणार. आणि मी 2 महिन्यापूर्वी राजीनामा दिलाय पक्षाचा. त्यामुळं माझा राजीनामा अगोदरच 2019 पण दिला होता. हो, अगोदरच दिला. आणि मग मी म्हटलं राजीनामा दिलाय, मी ही निवडणूक आता फेस करतो. त्यामुळं म्हटलं आता माघार नाही, मी मागं आलो तर मला बदनामी येईल. बरोबर. आणि राजकीय जीवनामध्ये आपली इमेज सांभाळली पाहिजे. म्हणजे मागाशी जे मी पैसे सांगितलं तोच हा पार्ट. म्हटलं मी माघार नाही घेऊ शकत. आणि त्याच्यामध्ये मग ॲलिगेशन होतं, चर्चा होती की हा माणूस पैसे घेऊन मागं घेतो, हा फक्त पुढेच येतो, कुणी काही चर्चा करतं. आणि मग त्या माणसाचं डिव्हॅल्युएशन होतं, किंमत कमी होऊन जातं. सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही लोक सकाळी 6ला उठतो, रात्री 12-1ला झोपतो. एवढं काम करून हे छोट्याशा गोष्टीमुळे आमचं करिअर स्पॉइल होतं. तर त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. नाहीतर मग एवढंच कष्ट आपण व्यवसायात केले तर करोडोनी पैसे कमवू शकतो आपण, पाहिजे तेवढं काम करू शकतो. आज सकाळी 6ला घर सोडायचं, रात्री 12-1ला घरी यायचं, इतकं काम करतोय आपण. मग ती निवडणूक मी लढलो. त्या निवडणुकीमध्ये आम्ही ताकदीने निवडणूक लढलो, बूथ रचना आमची चांगली होती. आणि मतदानाचा जो टक्का वाढला तो भारतीय जनता पक्षाच्या मतदानाचा टक्का 53,840 मतं झाले मला, जो 15,800चा टक्का आमचा वाढला. ह्या सगळ्या निवडणुका आपण लढत असताना आपण याच्या राजीनाम्यामध्ये मी तो सगळा उल्लेख केलाय. मग काही लोक जोडली गेली गावागावामध्ये, ते पुढे जाऊन सरपंच झाले, काही सोसायटीचे चेअरमन झाले. मग त्या सगळ्या निवडणुकांमध्ये तालुक्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट मी त्या ठिकाणी केली या 10 वर्षात. आणि मग आज 70 ग्रामपंचायतमध्ये आमची चांगली तगडी इन्व्हॉल्वमेंट आहे, 31 सोसायट्यांमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. आपण पाहिलं असेल परवाच्या मार्केटच्या निवडणुकीमध्ये देखील एका ताकदीने आम्ही लढलो, ज्या 2 उमेदवारांची जबाबदारी माझ्यावर होती. पॅनलमध्ये सगळ्यांची जबाबदारी घेतली. तर त्या 2 उमेदवारांची जी जबाबदारी होती त्याच्यामध्ये आमच्या क्रांतीताई सोमवंशी आणि सुधीरजी भोमाळे, ते दोन्ही उमेदवारांची जबाबदारी मी घेतली. आज मार्केटच्या निवडणुकीत करोडोनी खर्च झाला लोकांचा, अशी चर्चा आहे. पण आमचा सुधीरजी भोमाळे फक्त किरकोळ पैशामध्ये त्या ठिकाणी फाटका माणूस चांगल्या मतांनी निवडून आला. म्हणजे असं आहे की समाजात सगळा पैसा चालतो असं नाही. ज्या ठिकाणी एखादा प्रामाणिक कार्यकर्ता काम करत असेल तर समाज त्याला कौल देत असतो. सुधीर भोमाळेंच्या रूपाने किंवा यांचा एक माणूस आहे आपल्याला धरावं लागेल, अतुल भाऊचा एक माणूस यात घ्यायचा आहे आपल्याला. आणि सुधीरने काय केलंय, स्वतःचा फोटो आणि माझा फोटो पाठीमागे टाकलाय. त्यात यश आलं त्या बिचाराला. आणि हे प्रारब्ध योग आहे, जे त्यांचं नशीब आहे की त्यांना ते मिळालं. पण सुदैवाने त्यात मला यश आलं. आता मध्यंतरीच्या कालखंडामध्ये पार्टीमध्ये काही संघटनात्मक बदल करण्यात आले. संघटनात्मक बदलामध्ये शरदरावांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आलं. हरकत नाही, आमची त्याला काही, माझा कुठंच विरोध नव्हता कुठल्याच गोष्टीला. तोपर्यंत आमच्या सगळ्यांचंच आलबेल होतं. नंतर मग त्यांना पहिली त्या अगोदर DPTC दिली. तर जिल्हा नियोजनचं पद असं आहे की मला त्यात कधी स्वार्थच नव्हता. माझं स्वतःचं पद घेऊन मी दिलीप मेदगेंना मागाशी म्हणलं की दिलीप मेदगे कसे आले. दिलीप भाऊंना आम्ही सांगितलं की भाऊ तुम्ही भारतीय जनता पक्षात या आणि या ठिकाणी काही होऊ ह्या निवडणुकीत, पण तुमच्यासारखा माणूस भारतीय जनता पक्ष जॉईन करतोय. माझ्या माहितीनुसार ते काँग्रेसमध्ये असतानाच त्यांना नियोजन समिती मिळाली होती. पहिली DPTC त्यांना काँग्रेसमध्ये असताना मिळाली. पण नंतर त्यावेळेस काँग्रेसची सत्ता नव्हती तरीही मिळाली. मग त्यावेळेस मी भाऊंना म्हटलं की तुम्ही इकडे या, मी तुम्हाला DPTC देतो, पण तुमच्यासारखा माणूस पश्चिम पट्ट्यात आम्हाला पाहिजे. एकतर त्या माणसाचं असं आहे, अत्यंत हुशार आहेत, पश्चिम पट्ट्यात संपर्क आणि पूर्व पट्ट्यात देखील त्यांचा चांगला संपर्क आहे. म्हटलं तुमच्यासारखा माणूस आला पक्षामध्ये तर एक चांगली ताकद उभी राहील. आणि तुम्हाला सांगतो की मी जिल्हा परिषद सदस्य तर फार थोड्या मतांनी झालो, 470 मतांनी झालो. पण जिल्हा परिषद सदस्य झालो, पहिल्याच मिटिंगला त्यांना हाताला घेऊन मी भाऊंकडे गेलो आणि सांगितलं की भाऊ मला राजीनामा द्यायचाय आणि यांना पद द्यायचंय. आणि तिथंच सही करून लगेच ते दिलं, त्यांना देऊन टाकले. आणि एक चांगला माणूस आमच्या संघटनेत आला त्यावेळेस, आणि आजही आहेत ते भारतीय जनता पक्ष आणि जॉईन झाले.
आमच्याकडे. मग हे सगळं चांगलं असताना डीपीटीसी शरदरावांना दिली. मग आमचं काय हे जागरच नाही करत. जी डीपीटीसी मी 1.5-2 वर्षामध्ये सोडू शकतो तिच्याबद्दल स्वार्थ नाही. परत जिल्हा परिषदच्या माध्यमातून डीपीटीसीची जागेवरती निवडणूक होणार होती. तर त्या निवडणुकीच्या वेळेस आमच्या शरदराव आमच्या सगळ्यात असं ठरलं होतं की मराठ्यांना द्यायची ती आणि बांधकामावरती मी जायचं. तर मग ते डीपीटीसी मराठे म्हणजे बाळाभाऊंचे भाचे आहेत. तर त्यांना द्यायची ठरली आमची जिल्हा परिषद सदस्य, मावळचे जिल्हा परिषद सदस्य. मला वाटतं इंदोरी वराळ्याचे आहेत. वराळ्याचे त्या आंबे वराळे त्या ठिकाणचे आहेत. तर त्यांना द्यायची ठरली. नेमकं तिथं बैठकीमध्ये बापट साहेबांनी विषय काढला. अरे डीपीटीसी म्हणले ते अतुलने सोडलेले, आता यावेळेस अतुलला तिथं पाठवायचं परत. आणि मग पेच तयार झाला. मग मला यांचे फोन आले की अहो ते असं आहे भाऊंना, तुम्ही सांगा. मग मी भाऊंना सांगितलं की ती डीपीटीसी मराठ्यांनाच द्या, आमचं ठरलेलं. तर त्या पद्धतीने ते झालं. म्हणजे आपल्याला डीपीटीसीच मिळाली पाहिजे असं नाही, पण एक खात्रीने सांगन की जिल्हा नियोजनची समितीचं जे पद आहे ते अगोदर भरपूर जणांना मिळालं. पण ते पद जे उंचीला जायचंय त्याला 10% तरी आम्ही कारणीभूत असू की त्या पदाची काय किंमत आहे. 25 लाख रुपये निधी फक्त जिल्हा परिषदच्या माध्यमात डीपीटीसीच्या माध्यमातून मिळायचा. पण इतकी कामं बापट साहेबांमुळे झाली पालकमंत्री असल्यामुळं. म्हणजे एका त्या बजेटला माझी एकट्याचीच 45-50 कामं असायची. आणि मग ती एक सवय लागली की तुमचं हे काम आहे, बसवतो याच्यात बसवतो, त्यात त्या बजेटच्या आयडिया येत गेल्या, कुठलं काम कशात बसून अनेक माणसं जोडली गेली. आणि पर्यायाने त्याच्यात 70 ग्रामपंचायत 30 हे झालं. आता आपण मार्केटच्या निवडणुकीपाशी आलो. तिथून पुढे थोडस शरदराव आणि आमच्यामध्ये जरा थोडीशी फारकत तिथं मार्केटची इलेक्शन नंतर बराचसा म्हणजे शरद विखे पाटील आणि अतुल देशमुख यांच्यात थोडस अंतर दिसतंय. त्यांनी गैरसमज असा केला की त्यांच्या भावाला मी पाडलं. इथं कसं आहे, कोणी कोणत्या पार्टीत थांबा खेड तालुक्यात, पण एक गट हा दिलीप मोहितेंच्या विरोधात आहे. हो, दिलीप मोहिते विरोधात सगळे असं आहे. जे काही उमेदवार पडले ते तुमच्यावर खापर फुटलं गेलं. मार्केटच्या निवडणुकीचा फ्लोच असा होता की पैसे वाटप करून निवडणूक झाली. किती कोणी वाटले हे आता बोलणं योग्य नाही, पण पैसे वाटून ही निवडणूक झाली. आता या यादीमधनं सन्मान्य आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील वगळले जाणार आणि ते पडू शकतात, हे पडू शकतात, हे वाक्य मी केलं. मार्केटमध्ये जे हायएस्ट मतदान घेणारी व्यक्तिमत्व होतं ते अण्णा शेवटच्या मतावर आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत पैसा फॅक्टर चालला. पैसा फॅक्टर चालला. म्हणजे बाजार समितीच्या निकालानंतर तुम्हाला कॉर्नर करण्यात आलं. जास्त कॉर्नर झाला. त्या अगोदर थोडा चालू होता, पण निकालानंतर जास्त चालू झाला. चंद्रकांत पाटलांचं असं मला म्हणणं आलं की शरदरावचे भाऊ तुम्ही पाडले, याच्यावर शरदराव तुमच्यावर नाराज आहेत. चंद्रकांत दादांनी मला सांगितलं की आपण एकतर घरी बसा. तुमच्यावर 2 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे, त्याच्याकडं ते कसे काय आणि केलं, याच्यातला मास्टरमाइंड कोण होता तुम्हाला गोवण्यात? आता मोहिते कुटुंबाशिवाय कोण करणार आहे? आता कसं आहे ते सिद्ध करणं अवघड आहे, लक्षात राहू दे. आता ह्यांनी तर एकमेकात मारामाऱ्या झाल्यात. माझी तर काय मोहिते पाटलाबरोबर मारामारी नाही झाली. आणि मोहिते पाटलांनी पण सांगितलंय की अतुल देशमुखनी कोणाच्या कानफडीत मारलेलं नाही, की मला तो त्रास झाला, त्यामुळे मला यांच्याबरोबर जायचं नाही, व्यासपीठावर बसायचं नाही, मला यांची वावा करायची नाही, त्यांच्याकडनं माझी वावा करून घ्यायची नाही. विधानसभा वगैरे असं काही नसतं. तशा चर्चा करून तुम्हाला काही मिळत नाही. आज प्रत्येक पक्ष म्हणून की तुला हे करतो, तुला आणि उद्या नाही म्हटले तर काय करणार? पवार साहेबांना सांगितलं, तिकडे गेलो तिकडे अपेक्षा ठेवून गेलो. त्यामुळे आता कुठल्या अपेक्षा नाही, काय नाही.